महायुतीला बाधाने जर फायनल मारली तर अंडा बापरी 100% अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या सुविधा जाते आणि त्याचबरोबर रोख रक्कम देखील दिली जाते. तर दोस्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आपण इथे आता निघलेलो. आता 3 टीमी थांबना आलो ना. तर VR चषक मध्ये आपण निघलेलो आहोत गटातून. आता 3 टीमी राहिल्यात. आता बॉल आउट होणार आहे. फुल मजा येणार आहे. ब्लॉगच्या स्टार्टिंगला फुल एन्जॉय भाई. NCC बोरिवली, NCC बोरिवली. चला थांबा, नावा द्यायला जाऊ दे. नावा द्यायला चला, भेटू आपण भेटू. माझं नाव इसर दिलंय का नाही मला सांग. कसं काय, कोण कोण आहे नावात? युवा उद्योजक आपल्याला सुरेश शेलार भेटलेले आहेत. सुरेश शेलार, कसं वाटतं तुम्हाला नियोजनाबद्दल? खूप छान वाटतं. पहिल्यांदाच VR चॅलेंज भागाने आणि एक मॅच ठेवलेली तिथे. नवीन संकल्पना पण आहे का बॉल आउट ठेवायचा, जो जास्त टर्म उरविल त्याला डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश. ना NCC बोरिवली आहे, एक वापाला बी आहे आणि एक आपली टीम आहे. ही संकल्पना माझे परम मित्र पहिलीपासून ते 10वी पर्यंत भूषणजी कतरे. अच्छा, मी नाही का, मी हे करतो तर माझा मित्र आहे. आम्ही 3 जण आहेत. पण भूषणजी कतरे यांची संकल्पना तर चला आता मजा येणार आहे. बहुत मजा आएगा भाई. धन्यवाद भाई. मला कॉन्फिडन्स आहे. मला स्वतः दाखवीन मी. दाखवीन. ओमपीज आहे आपला, ओमपीज एकदम मस्त आहे. आणि तुमची टीम आता फायनल मध्ये पोहोचली, तुम्हाला खूप आनंद? नाही, आनंद म्हणजे फायनल मध्ये अजून पोहोचलो नाही. बॉल आउट होईल त्याच्यानंतर मला तरी वाटतं काय फायनल मध्ये प्रवेश करू शकता. होम ग्राउंड आहे. फायनल मध्ये गेलो तर मला तरी वाटतं फायनल. तुम्ही जाणार असं मला तरी वाटतं. बघूया, प्रयत्न करू. हा बघू ना आता काय नाही फेकी कशी. तर दोस्तांना लय मजा येणार आहे. लय 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 भाई, लय मजा येणार आहे. तर पहिले वापालेला चान्स देत घेतले म्हणजे ते टार्गेट सेट करतील. मोठी टीम म्हणून तर पहिल्या दिवशी पण निघले ना मी, म्हणून त्यांना चान्स दिले. आहे एकविरा टीम भादाने इथं आहे. NCC वाले आणि चालू झालेले मॅच. ओ पहिला प्रयास फेल. चल दुसरा त्या साईडच्या. चला आता बाबू आलेले म्हणजे बच्चा बोले तो प्रतीक विसे. रन बिन प्रॉपर घेते भाई. शाबाश शाबाश प्रतीक. नो 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 प्रतीक, हार्ड लक प्रतीक, हार्ड लक. भादाडी संघाचा विजय गीते. विजू इष्टांचा भेद घेईल का? त्याला देखील जमलं नाही. पहिला राऊंड समाप्त झालाय. शाबाश शाबाश. NCC दुसरा राऊंड कुठल्याही संघाचं अकाउंट ओपन झालेलं. हा शाबाश बाबू. बाबू बाबू कमॉन. काही पाठीराखी आहे. सेकंड राऊंड साठी NCC बोरिवली संघाकडून गोलंदाजी. NCC बोरिवली नहीं 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 नहीं. फिर एक बार प्रथमेश विषय. माझ्या 100% भावातून माझा जॅकेट तो असेल. बहुत ही शाबाश शिवम. शाबाश शिवम. एक तरी हिट मारली म्हणजे टार्गेट तयार होईल ना काहीतरी. सेकंड राऊंड
थोडा वाचला ना मला असं वाटलं मधल्या गेला का बोलून नाही ना चार हे कोणीच काय नाही केलं तर मग परत चार अरे हे रोज खेळतात तरी नाही मारित कसं काय शाबास मग याला आधीच पाठवायचं ना हा म्हणजे आधीच पाठवलं तर मग नंतर खेळायला काय नाही यो कोण आला रे रॉबिन उत्तप्पा नाही 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 आपला नंबर येईल तीनच अथर्व विषय लाव मार्शिट विशेष बॉल टाकावा लागणार आहे अथर्व विषय विश्वास जाधव शाबाश विश्वास की फैन फॉलोइंग देख सकते हो आप ये आता कौन तू आहेस का शैल्या नंबर राजा मम्मी कोण कोण झाला कसा काय या अंकी विक्रे रे कसा हा हा याच्या नंतर माझे का विश्वासचा जर हा बॉल स्टंपवर लागला शाबाश विश्वास आणि संघ थेट फायनल मध्ये असेल व्हेरी इम्पॉर्टंट विश्वासच्या खॉप मध्ये डायरेक्ट उरलं बाई तीन संघ या स्पर्धेतील बाबा विश्वास आलाय तर वादळ आलंय वादळ वादळ आले वादळ चार म्हणजे परत लगेच वादळ आलाय क्रिस्टियनचा वेग विश्वास नाही नाही मला असं वाटतं मी वादळ आता दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये दोन दोन गोलंदाजांना संधी मिळणार सेकंड अटेम्प्ट आपण किसको उजय हा अंकित राजा उरू शकतो राजा आमदार आम्ही जातो नाही ना नावाच काढताचे ना मी गेलो तर मॅच डायरेक्ट आहे ना डायरेक्ट एक तर्फा होईल बाई ये थांब कोणला तरी वहील बका नको या तर दोस्त आपण बॉल आउट मध्ये जिंकलो राजाने आपले हिट मारला राजाला त्याचा पारितोषिक भन्साट मला वाटलं नंतर राजा हिंदी लांब टप्पा टाकतो राजा पण हिंदला धाव दे आपण डायरेक्ट थेट आता फायनल मध्ये पोहोचलो आता एनसीसी आणि वापाल्याची मॅच आहे काही कोणी टॉस जिंकला काय माहित नाही पण बॅटिंग आहे वापालेवाल्यांची आता यांची मॅच जी होईल त्याच्यानंतर लाईक आपली मॅच फायनल डायरेक्ट आपण थेट फायनलला यो एक प्रकार बोलायचा झाला तर यो 6वा राऊंड आमचा असेल पाचवा राऊंड आम्ही जिंकलो यो आणि 6व्या राऊंड डायरेक्ट फायनल यो जिंकलो तर डायरेक्ट थेट बॅक टू बॅक होणार तर इच्छा अशीच आहे का होते फायनल पण येऊ दे प्रयत्न असेल 100% करू चला आता चालू मॅचचा आनंद घेऊ आपण चला दोस्तांनो चालू मॅच प्रत्येक विषय 1 बाउंड 4 रन नाही सॉरी क्षमा असावी आज बजेट नाही 50 वाला गोळा खाचा 30 वाला दिवस तसा कसा काय ते बोलते परिस्थितीचं पाय पसरतो हमारा स्टँड चालू मॅच वाफाळा एनसीसी प्रतीक बिलगले अरे दादा काय तुम्हाला माहित पण नाही पुरा फायनलला पोचली आपली अभिमान वाटतो का दादा अभिमान वाटतो का आता हा आता बॉलर तुम्हाला चानच नाही ठेवली काय खूप भला मोठा लक्ष ठेवलेलं आहे 5 वरीत काहीतरी 80 करायचे
त्या मला लक्ष जरा द्या ना. उपाट आम्ही नको कधी बोलणार. बाबोस 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 कमान बाबूस. बाबूस को बहुत लेट बेचा गया है. आता एवढा मागे तय झालेले का आता वाफाला आणि भाताना फायनल 100% ना. काटा करतील का काटा सज्जेत ते काटागाराला बघू आता काय होतं. काय एवढा काय कभी हमारी कभी तुम्हारी. बाबूस पुन्हा एकदा बाबूसला आता खेलवीत घेतलेले काय. दोन शब्द दोन शब्द नाही ना. दोन शब्द पोरांसाठी काहीतरी. काय सूचना. अरे सूचनासाठी नाही, तुमच्या दबावामध्ये जे खेळायचं नाही. तुमचा जो प्रश्न गेम आहे तो तुम्ही खेळा 100%. हा? आणि जशी जीत होईल तसा शांत समोर करा. हा विषय चालेल. आपल्या गावाकरता खेळा. आपल्या गावाचं नाव कुठं पूर्ण होईल त्याच्यामध्ये 100%. चला काय पण ना होऊन दे. जरा चेअरअप करा चेअरअप करा. चला या सीझन मध्ये 2026 मध्ये कुठेतरी नशीब पालटलेले आहेत आपले. दोनदा आता राष्ट्रगानला चाललोय आपण. आता जस्ट मॅन ऑफ द मॅच घेतलेले खेळाडू माध्यमातून होत राहिली. नीट बुक घ्यात कर ना. दोस्तांना काहीच केला नाही तरी बघा काय फल आहे. भादाने आयोजित VR चषक 2026 स्पर्धेचा महाअंतिम सोहळा आता थोड्याच वेळात थँक्यू थँक्यू सन्माननीय जयू सामना साहेबांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. माननीय रवींद्र विशेष आपण आज म्हणजे तो काल झाला तुमचा बड्डे. गिफ्ट द्या का तिला. गिफ्ट प्रयत्न करू आम्ही. हे अजून कोणता जयचा बड्डे ना. यो बड्डे बाय. अच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप दोन शुभेच्छा. संघांना रेस मध्ये आहेत. फायनल मॅच कोर्ट फायनल मॅच जबरदस्त रंगली होती या दोन संघांदरम्यान. जर आयुष्य भादाने जर फायनल मारली तर अंडा बापरी सगळ्यांना अंडा बापरी. अंडी कमी पडली पाहिजेत आता. अंडी कमी पडली आणू आपण. अंडी आणू अजून 1 कॅरेट लगेच. काही टेन्शन घेऊ नको. मग पेरी पेरी अंडा. काही टेन्शन घेऊ नको. लगेच दुसरा अंडा पाहू. अजून एक अंड्याचा ट्रे घेऊन ये. निर्णय घेतलाय. टॉस विनिंग कॅप्टनला आपण साईनाथ राणे यांच्या माध्यमातून लाभलेलं शीतपेय देणार आहोत. दोन्ही संघांना फायनल मॅच करिता खूप खूप शुभेच्छा असतील. या ज्या दोन टीम आता खेळणार आहेत त्या कोणाच्या आहेत. दोन्ही टीम आपल्या आहेत. पहिल्या गाव नंतर भाव पहिले गाव. आपले गावाचे. शाबास शाबास शाबास. चल तुम्हाला पण ऑल द वे. जरा मॅच मध्ये रंगत नाही आली तर तुम्ही रंगत आणा. आम्ही रंगत आणू पण साऊंड सिस्टीमचा असा विचार आहे. आम्ही ठीक करूंगा. 4था दिवस आला तरी ठीक नाही झालाय. होईल होईल. घ्या समजून जरा घ्या. चला आपली बॅटिंग आहे. बॅटिंग न रे आपली राजा. चला आता आपली बॅटिंग आहे तर बॅटिंगला जाऊया. आणि राजा धमाका भेटेल का बघा. पाहू शकता तुम्ही विश्वास जाधव आणि विजय गीते. नाही 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 धमाका. हा धमाका त्यांचा भेटेल पण ओपनिंगला आपण विश्व जाधव आणि मनोज कडूला पाठवू.
कसे 5 वरीलची मॅच लक्षात घ्या अंतिम सामना हा प्रत्येकी 5 षटकांचा असेल. मनोज कडूचा देखील जलवा राहिलेला आहे इथे 100 एक योगायोग झालेले आहे. बोल. आतापर्यंत मी टॉस कुठल्या टुर्नामेंट मध्ये हारलो नव्हतो. Yes. पण ही टुर्नामेंट अशी आहे का मी आतापर्यंत पहिल्या राऊंड पर्यंत ते फायनल पर्यंत टॉस हारलोय हरलाय आणि प्रत्येक मॅच जिंकलोय आणि फायनल जिंकण्याचे पण प्रयत्न 100% असणार. समज रे हो. दोन्ही ओपनर आमचे गेलेले आहेत आता मैदानात. 5 ओव्हरची मॅच आहे. साठी दोन्ही टीमसाठी पहिलं षटक प्रथमेश विषय राईट अँड ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी वर लागले. दोस्तांनो पहिल्याच बॉलला त्यांचा विकेट गेला आहे. 5 वरीत 50 रन आम्ही मारलं. असू द्या. आता पहिल्याच बॉलला विकेट पण आलाय. आतिश का कोणचा विकेट आलाय? आपल्या बाईने काय घेतली? शाबास अंकित. सपोर्टर प्रॉपर बसता. कुठं जावाय आलाय. आकाश विषय जावाय बघू काय करतो आता. शाबाश. नाही. मोठा मासा प्रत्येक विषय. फिल्डिंग बाहेरच्या लागली जाते. इकडं हिशोब चालू आहे. कोण कुठं लागलाय? इकडं मंत्र उच्चारण चालू आहे. बाबा काय विकेट जाईल का? काय जाईल? कोण? जयेशने स्ट्राईकला. आकाश आहे. तो किती वर्ष झालं गेम खेळता? किती वर्ष आलं? तू काय निसता अंडू पांडू पाठवू लागेल ते खेळायला. हा का? सॉरी माफ कर. 12 बॉल 20 धावा. कोण जिंकणार हा सामना? बघू आता काय. बघू. शैल्या आलाय बॉलिंगला. अजूनही मॅच ओपन झालेली नाहीये. दोन्ही टीमला संधी आहे. शैलेश अरे लास्ट विकेट नंतर डायरेक्ट खपली गेम त्यांची चुकून गेल्यावर मानले तर बरोबर आहे. 6 चेंडू 7 धावा. गरम आहे मुकाबला. तापलेत काय सेंग वाले. आमचं स्माइल किंग कुठे नाही? 12 गेलाय ना. तो एकदम परफेक्ट बॉल असता. सेंग बॉले थांब जरा. आमचं जरा शॉट यार. हारलो बाई. चल जाऊ दे. सर हा या ना या. जाऊ दे. चला जाऊ दे. मागच्या टायमाला आपण जिंकलो. आता त्यावेळी जिंकले. स्माइल किंग अपेक्षा होती मॅच झाली. मॅचची समोर आपण पाहू शकता 49 धावा जमा केल्या. 51 धावांची आवश्यकता होती. बॅटिंग पहिल्या डावामध्ये चांगली केली. कारने प्रभावित केली. 7 बॉलमध्ये 17 धावा सेव्ह. त्यानंतर पहिल्या डावामध्ये आपण जर गोलंदाजीचा विचार केला तर जयेश विषयी 2 धावा देत असताना जावाय घ्याव का वहिनी? पप्पी घ्याव का याच्या?
हो ना, काढलं ना, काढलं ना, काढलं ना भाई, काढला काढला काढला. एक तुम्हारी मावत नाही. 100% 100. हा का रे, तुम्ही तिथं कॉमेंट्री जाते ना, बोलतात असा तसा, मग आता मारली बिरली बोलतात. चला चला, कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. हा घ्या, मारा मारा, गोलबिल मारा. आहे ना, मी तुमच्यात तर ताव. हे अंकितला गाल्यात घेतलाय तुम्ही आमच्या. हा तो थोडा उगवता तारा आहे, पण थोडा उगवताना थोडा कमी उगवलाय. योलय बघता जेव्हा आता घरी होता रे, आता आमचं बघत कुठे गेलं. अरे तुमच्या 7 लिंबू होते, एक लिंबू फोडला आम्ही, त्यामुळे आम्ही जिंकलो. हा काय ये ना, ये काय बोलायचं म्हणून जरा बारा काय 250 किलो 250. मला तुझी पहिले किती झाली अख्खी बॉल जाग्यावर घेऊन अख्खा गेला. संतोषी कतोरे साहेबांचा देखील आपण सन्मान करूयात विठ्ठल रखुमाई चषकाच्या वतीने. विनंती करतो की आपण आपल्या मेगा फायनलसाठी सुटले होते. राऊत साहेब आलेले आहेत, काय बोलतील तुम्ही मॅच बद्दल? अर्जित आहे हा, आपण जिंकलो. हा बस याच्यातच खुश आहे. पुढच्या टुर्नामेंटला आपण देणार. हा, बाकी काय अजून काय चुकी झाल्यात ते सुधारायचा प्रयत्न करू. 100%. याही फिल्डिंग केले, हारलो. याच्यात काय आपल्याला वाद नाही. याही फिल्डिंग इतकी चुकीचे केले ना, त्याच्यामुळे आपण हारलो. हा, त्यांच्या फिल्डिंग मुळे हारलो. कारण का त्यांच्या माध्यमातून संपूर्ण घडामोडी या स्पर्धेच्या आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून, इंस्टाच्या माध्यमातून पाहायला मिळतील. पाटील यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय. यांनी देखील खूप सारे सहकार्य केलं. त्यानंतर आपण आपल्या विविध शब्दांनी ही स्पर्धा ज्यांनी गाजवली असे राये गावचे व्हाईस ऑफ राये, व्हाईस ऑफ कल्याण राजू जाधव सरांनी या ठिकाणी सन्मानित केले होते. सूरज शेलार यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत राजू जाधव यांच्यासाठी. बेस्ट बॉलर सुभाजी कतोरे यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देणार आहोत बेस्ट बॉलरची. अभिनंदन रब्बी, एनसीसी बोरिवली टीमचा रब्बी यांनी या स्पर्धेमध्ये 5 विकेट घेतल्या. टोटल या स्पर्धेचा बेस्ट बॉलर. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट बॅटर, बेस्ट बॅटर कोण असेल? कोण असेल? बी संघ आपल्या कोण टीममध्ये असेल असं वाटतं. बेस्ट बॅटर. तर या स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावर 75 धावा राहिल्यात. सांगू जयेश विषय, जयेश विषय बेस्ट बॅटरची ट्रॉफी देणार आहोत. ज्याच्या बॅट मधून 75 धावा आल्या. टीमचं नाव आहे DK11 वाफाले बी संघाचा जयेश विषय ठरल्या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. हे साम कांद्या घ्या जाव, कांद्यावर कांद्या घ्यायचा ना तुला, तुला कांद्या घ्यायचा. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. बॅटिंग करत असताना 75 धावा ज्याच्या बॅट मधून आल्यात तो जयेश विषय ठरला या स्पर्धेचा, या VR ट्रॉफीचा उत्कृष्ट फलंदाज. बिलबर्जी विषयाने देखील विनंती करतो की आपण देखील याचे त्यांचाच मुलगा आहे आणि त्याला वडिलांच्या शुभास्ती ट्रॉफी दिली जाते. सर्व मान्यवर देखील उपस्थित आहेत. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पिता और पुत्र की जोडी. तुझी मेहरबानी. हा थँक्यू मला क्रेडिट दिल्याबद्दल. बेस्ट फिल्डरची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी अंकितला मी विनंती करतोय बादाने टीमच्या की आपण ती स्वीकारायची.
संतोष कोत्रे यांच्या माध्यमातून ती दिली जाते. त्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देणार आहोत आणि कॅश प्राइज देखील दिले जाईल. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी असणारा संघ यांनी खूप वर्ष ट्रॉफीसाठी वाट पाहिली, तो म्हणजेच एनसीसी बोरिवली संघ या स्पर्धेतील ठरलाय तृतीय क्रमांकाचा मानकरी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बोरिवली टीम साठी. एनसीसी बोरिवली संघ विठ्ठल रुक्माई चषक साधने आयोजित या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ एनसीसी बोरिवली. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी आणि कॅश प्राइज देत आहोत एनसीसी बोरिवली टीमला. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू डीजे. विठ्ठल रुक्माई चषक भादाने 2026 हे पर्व आणि या स्पर्धेचा उपविजेता संघ राहिलाय तो म्हणजे एकवीर स्पोर्ट भादाने संघ. आपलं अभिनंदन. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देणार आहोत. सर्व टीमला विनंती असेल की ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आपण यायचंय. ही ट्रॉफी दिली जाते आणि त्याचबरोबर रोख रक्कम देखील दिली जाते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकवीर स्पोर्ट भादाने टीम साठी. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जय गणेश वाफाले बी ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी आणि कॅश प्राइज देत आहोत. अभिनंदन वाफाले बी टीम आणि पुढील वाटचालीसाठी देखील तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. चला सत्कार समारंभ पण झालेले. आता 2-4 आपण फोटो ओढूया. आपला सत्कार झाला तर दोस्तांनो आपली ट्रॉफी एकदम देवांच्या इथं नेली आपण. सगळ्या झालं ना, गणपती बाप्पा झाला, शंकर बिंकर सगळं, पप्पा मम्मी पप्पा सगळं झालं ना. तर चला ही आजची ट्रॉफी जाणार आहेत आपल्या स्माइलिंगच्या घरी. कुठे ठेवशील? नीट ठेवशील ना तिला? आंघोलिंग ठेवशील ना रोज? नाही म्हणजे ट्रॉफीची रोज आंघोलिंगल ठेवशील का? तू कामावर चालला? नाही पडद्याला चाललं. काय खावतो का? नाही खावा बंद केली. चालेल चला जरा वायफायचं आपल्याला काम आहे माहिती आहे, तुम्हाला काम असतं. चला चला ऑल द बेस्ट. भेटू.